अरे देवा, गहू वाळलाय की. बघ आता हिरवा भेटला तो कुठे पेंडीवर. मस्त हिरव्या टमाट्याची भाजी खूप भारी होते. चटणी किती लागले पीठ. बस झाले. थोडेसेच घेणार आहे टमाटे पिकायलेत कारण खूप लागले. हे पूर झाली एवढी. इतकं शेतातलं माळव ताजं ताजं मस्त. चला ना आता उशीर झाला. बघा आमचं खटलं कसं बसले. तर चला तर मंडळी, हे शेतातून घरच्या शेतातली झाडाची ताजी ताजी कच्चे टमाटे आणले. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. भरपूर आणलेले तसे 10-15 टमाटे. तर चला म्हटलं चटणी करण्यासाठी. तर मी काय केलं, 4च मोठे मोठे टमाटे घेतलेले आहेत. कारण जितके घरात खाणारे चटणी टमाट्याची कच्च्या तेवढेच घेतलेले टमाटे, बाकीचे ठेवून दिले काहीतरी बनवून. तर ह्या धुवून कोरडे करून घेतलेले. तर आता ह्या इकडं मस्त लाकडाची शेगडी पेटवलेली आहे आणि शेगडीवर मस्त लोखंडी कढईत मी बनवणार आहे. तर त्यासाठी काय करणार आहे, टोमॅटो अगोदर कट करून घेणार आहे. टोमॅटो पण बारीक कट करून घेतले आणि फोडणीसाठी आपला कांदा लागणार आहे. तर एक मोठा कांदा पण कट करून घेतलेला आहे. तर आता मस्त शेगडी पेटलेली याच्यावर आपण कढई ठेवू. कढई मस्त गरम झालेली. आता याच्यात काय कसं, हे टोमॅटो आहे ना, तर अगोदर मी भाजून घेणार आहे. भाजायचं कारण म्हणजे याच्यातला थोडासा कच्चा टोमॅटो जास्त आंबट असतं ना, आणि पुन्हा हे गावरान नाही. तर भाजल्याच्या नंतर याचा आंबटपणा कमी होतो आणि भाजून चटणी केलं चवीला पण एकदम भारी होते. नाही का, पितळेच्या कढईमध्ये कधी आंबट पदार्थ करत नाही पितळेच्या भांड्या. आणि आम्ही आलेली भांडी जास्त वापरत नाही. तर लोखंडाच्या कढई चांगलं असते म्हणून मी लोखंडाची कढई वापरलेली चटणीसाठी. आता याचं टोमॅटोचं पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला चांगले परतून घेतलेले. तेव्हा किती मुरकले नरम झालेले आणि कमी पण झाले कसं मऊ पडल्यामुळे एकदम मस्त छानपैकी भाजले. त्याला चला काढून घेऊ त्या प्लेटमध्ये. काय करायचं, आपण हे टमाट्याची चटणी टमाटे भाजलेले प्लेटमध्ये काढलेले आणि आता याच कढईमध्ये आपण टमाट्याची चटणी बनवणार. त्यासाठी कढई ठेवलेली नंतर गरम व्हायला. तर त्या अगोदर तुम्हाला हे तेल आणि मीठ दाखवायचं कारण म्हणजे तर इकडं पहा, हे शेंदी लोण मीठ आहे आणि हे पहा मी एक स्टॉक आणलेला आहे पहा, आणि तेल हे. तर याचं एवढंच कारण आहे की आपण सोयाबीन तेल जर जास्त वापरलं ना, तर आता शेवटी जास्तचा प्रश्न, तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतात, पुन्हा रक्तातली चरबी वाढते, बरेच काय असे प्रकार वाढतात. आणि हे सगळं गोष्टी आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत आमच्या घरात. म्हणून आम्ही काय केले, 1 वर्ष वर्ष होत आलेले आम्ही असे बदलून तेल वापरतो. तर हे पा कुठले, हे सूर्यफुलाचं तेल कधी वापरतो, हे पा कधी शेंगदाण्याचं तेल, हे पा कधी मोहरीचं तेल, म्हणजे अशी बदलून आम्ही तेल वापरतो. सोयाबीन तेल आम्ही बिलकुल वापरत नाही. कधीतरी तळण करताना थोडंफार वापर होतो पण नाही. आणि इकडं पहा साधं मीठ पण आम्ही ठीक कुठल्या कार्यक्रमाला कशाला उद्या असावून ठेवलेले. पण ह्या पहा आम्ही हे शेंदी लोण मिठाचा हे पहा वापर करतो. तर ह्या पहा मंडळी, हे जर असं बदलून तेल वापरलं ना, तर कसं आहे आपलं आरोग्य चांगलं राहतं. ह्या पहा माझा दाखवण्याचा उद्देश एकच की आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर आहे. आपलं आरोग्याचं चांगलं असेल तर आपण काही करू शकतो, आणि आपलं आरोग्य शरीर चांगलं नसेल तर आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे नका कधी थोडंच खायचं, पण विना केमिकलचं चांगलं खायचं. तर ह्या मिठानं बिलकुल कोलेस्ट्रॉल वाढत नाही, असे बाकी कुठले आजार होत नाहीत त्या मिठानं कमी जास्त झालं तर रोजच्या जेवणात. आणि तेल पण बदलून शेंगदाण्याचं तेल एकदम चांगलं, हे घाण्याचं तेल आहे, लाकडी घाण्याचं, आणि मोहरीचं तेल असे बदलून. तर चला, तुम्हाला दाखवायचा उद्देश माझा इतकाच होता की आरोग्य सांभाळा, आरोग्य सगळ्यात आपलं महत्त्वाचं आहे. तर चला तर आपण टमाट्याच्या चटणीला सुरुवात करू. तर कढई पण गरम झालेली, हे पहा जाळ पण लागलेले. आता फोडणीसाठी आपण तेल घालू. मस्त तेल पण गरम झालेले.
तर याच्यात मी अगोदर काय करणार आहे, जाड पण छान लागलेले, थोडीशी मोहरी घालायची. ह्या मोहरी पण छान फुलली. थोडंसं जिरं घालायचं आणि ह्या लसण मी कट केलेला फुटलेलं नाही, आता दाताखाली छान लागतो. आणि लसण घातल्याच्या नंतर इकडं पाणी बारीक कट केलेला कांदा, छान परतलेलं आहे. आता ह्याच्यात 2 वाळी मिरच्या टाकलेली, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि कांद्याची पात, त्यात लसणाची पात कट केलेली ती पण टाकलेली. त्याच्यात चवीनुसार लाल तिखट टाकायचं. आंबट असल्यामुळे टमाटर थोडंसं तिखट जास्तच लागतं झणझणी, कारण जास्त तिखट टाकलेलं आंबट वस्तू तिखट चिकटाला मारते म्हणतात. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची. नंतर परतल्याच्या नंतर आपण जे हे ना भाजली टमाट्याच्या पुढे मध्ये शेवटी नका इकडे मी मुगाची डाळ थोडीशी मुठभर भिजवून चांगली धुवून ठेवलेली आहे पहा. तर हे मुगाची डाळ पण घालायची. मुगाच्या डाळीने छान लागते. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि इकडं छान त्याच्यात परतून घ्यायचं. आणि इकडं कोथिंबीर आहे ना, तर कोथिंबीर अर्धी याच्यात टाकणार आहे, अर्धी पुन्हा नंतर वरून नाही का. म्हणजे मी थोडंसं याच्यात शेंगाचा कूट पण घालणार आहे. तुम्ही नाही घातला तरी चालते, मी घालणार आहे कारण आणखी छानपैकी चव येते. छानपैकी हलवून झालेले, छानपैकी हलवून झालेले. याला थोडीशी वाफ काढायची. आता एकदम कमी जाळावर म्हणजे. आणि लोखंडाच्या कढईत नाही का आपण एखादी भाजी करून खायची, कारण लोखंडामध्ये लोहाचं घटक असतं आणि ते पोटासाठी चांगलं असतं आपल्या. पण कधी लोखंडाच्या भांड्यातली भाजी करून खाल्ली पाहिजे. आणि टोमॅटो कारण एकदम मऊसूत झालं होतं, आपण भाजलं होतं ना, तर 50-60% आधी शिजलेलं होतं, त्याच्यामुळे पटकन याची चटणी तयार होती, वेळ लागत नाही. आता तयार झाले का बघू आपण. 1-2 मिनिट झालेले. तर पहा, अरे वा, मस्त झालेले एकदम छान वाफेनं मंडळी. तर पहा एकदम कच्च्या टमाट्याची साधी सोप्या पद्धतीने बारी मोकळी झालेली. आणि आवडल्यास तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी लागते चवीला ती. आणि चला तर मग आमच्या सह्याद्री चॅनलला तुम्ही झटपट लगेच लाईक करा, शेअर करा आणि मंडळी न विसरता सबस्क्राईब करत जा. आता 2 मिनिट झालेले. आता वाफ ह्या मस्त एक वाफ काढलेले छानपैकी तयार झालेले. तर मंडळी कशी वाटली, एकदम भारी असा स्वाद यायला लागला आहे. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट होणारी कच्च्या टमाट्याची चटणी करून बघा, मग चवीला बघा किती भारी वाटते. आणि आवडल्यास आम्हाला जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर आमची सह्याद्री चॅनलला नवीन असाल तर न विसरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.